आहे। सोलापुरातील मोहोळ आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रा जी आहे ती अजित पवारांची आलेली आहे। खरं तर आज सकाळपासूनच अजित पवारांच्या दौऱ्याला जो आहे त्या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने विरोध होताना पाहायला मिळालेला होता। त्यांचा ताफा देखील अडवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मात्र आता कार्यक्रम संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलकांची भेट घेण्यासाठी मान्यता दिली होती। त्याप्रमाणे आता भर पावसामध्ये मराठा आंदोलक जे आहेत त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि अजित पवार पावसामध्येच या ठिकाणी त्यांच्याकडून त्यांचे जे मागण्यांचं निवेदन आहे ते घेण्यासाठी थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर मराठा आंदोलकांसोबतच धनगर समाजाचे बांधव देखील या ठिकाणी या अजित पवारांच्या भेटीसाठी थांबलेले आहेत। त्यांचं देखील निवेदन अजित पवारांना दिलं जात आहे। खरं तर वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत मराठा आणि धनगर समाजाच्या आहेत त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते गेल्या 6 दिवसांपासून सुरू आहे। त्याची दखल सरकार घेत नाही आहे असा आरोप जो आहे तो आंदोलकांनी केलेला होता आणि त्यामुळेच आज मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते। त्या ठिकाणी अजित पवारांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आता अजित पवारांनी स्वतःहून या मराठा आंदोलक असतील धनगर बांधव जे आहेत त्यांचं देखील निवेदन स्वीकारण्यासाठी गाडी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती थांबवलेली आहे आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या ठिकाणी काय आहेत त्या जाणून घेत आहेत। त्यांच्या निवेदनाची दखल घेत अजित पवार या ठिकाणी थांबलेले आहेत। खरं तर भर पावसामध्ये अजित पवार या ठिकाणी थांबलेले आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती मोहोळ बंदची हाक देखील देण्यात आलेली होती। मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीने त्या ठिकाणी आज कडकडीत असं मोहोळ बंद जे आहे ते ठेवण्यात आलेलं होतं। त्यावरूनच मोठ्या प्रमाणात मोहोळवासियांच्या रोषाला देखील अजित पवारांना सामना जावं लागलं होतं। त्याच पार्श्वभूमीवरती आता मराठा आंदोलकांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे आणि मागण्यांचं निवेदन जे आहे ते पावसामध्ये थांबून त्यांनी या ठिकाणी स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच मराठा आंदोलकांसमोर जे प्रशासन आणि एकंदरीत सरकारच्या ज्या काही अडचणी पाहायला मिळतात त्या पार्श्वभूमीवरती आता हा वाद तो आहे कुठेतरी निवडण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून झालेला आपल्याला पाहायला मिळतो। बरोबर सागर, धन्यवाद या माहितीबद्दल।